साष्टांग धरण आणि म्यूट पहा, कोणाचे म्यूट पहा. अध्यात्माचा पाय आहे. ज्या चिंतनानं आत्मलाभ होतो आणि अविद्येचा नाश होतो. जिथं अविद्या नष्ट होते परमात्मा स्पष्ट होतो. देहाचा संबंध जातो, वृत्तीला परमानंद मिळतो, ती भगवंतात एकनिष्ठ होते. तिच्या स्वरूपाची प्रतीती प्राप्ती दोन्ही होत. ही ज्ञानाची स्थिती असती. हे वैराग्याचं फल असतं. इथं आयुष्याचं सफल जीवन सफल असतं आयुष्य. कारण भगवंताची भेट असते, प्राप्ती असते. आपण भौतिक भेटलं की आनंद मानतो, सफल मानतो, धन्य मानतो. पण तसं नाहीये. वास्तविकता तशी नाहीये. आत्मानंदाची प्राप्ती झाल्याविना बुद्धी विराम पावल्याविना ईश्वरात, तिचं पाप पुण्य संपल्याविना तिला ईश्वरात जाता येत नाही. तिला भगवंत कळत नाही. तिला जग कळतं, देह पण कळतो, सगळं काही कळतं, पण एक कळत नाही, तो ईश्वर. जो एक समजत नाही तो परमात्मा. एकाचा अनुभव नाही तो आत्मा. अशा नाना स्टेपनं आपण ईश्वराकडे जावं लागतं. पण वृत्तीचं जगताचं भान टाकावं लागतं. देहाच्या संबंधातून वृत्ती निघावं लागतं. आत्मस्वरूपात जाणावं लागतं. परमभावात जगावं लागतं. परमात्म रूप व्हावं लागतं. वैदिक चिंतन करावं लागतं. अध्यात्माकडे थांबावं लागतं. सद्गुरूला शरण जावं लागतं. वर्म हातात यावं लागतं आणि ते स्वरूप प्रगटावं लागतं. हे आपलं जीवनाचं सार्थकता आहे. सत्य हे जीवनाचं अवीट सत्य आहे, परम सत्य आहे की हे भाग मी तुम्हाला सांगितलेला असं व्हावं लागतं. हे वर्म आहे, परम सत्य आहे. जन्माने आणि मृत्यूकडे येणं सत्य नाही आहे. आघात आयुष्याचा बोध वेदाचा असावा, सामर्थ्य श्री गुरुचा असावं, सोबती परमात्म्याची करावी, उन्नती बोधाची व्हावी, संपत्ती वेदाची घ्यावी, निवृत्ती अज्ञानाची करावी, मुक्ती सतत भोगावी, विरक्ती वाढवावी आणि आयुष्य परमार्थात घालवावं, संपवावं. खाण्यापिण्यात भांडवल. आयुष्याची सार्थकता परमार्थात आहे. बुद्धीचा परामध्ये श्रवणात आहे. ईश्वराची ओळख साधूच्या संगतीत आहे. परमात्म्याची ओळख होती, जगताची प्रतीती संपत्ती. ही मिथ्यात्वाची स्थिती. म्हणून वेदाचा सिद्धांत आहे जगन मिथ्या, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्म मना परा. ब्रह्मज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो, बाद होतो जेव्हा अज्ञान निवृत्त होत, बुद्धीतून फेकल्या जात. जसं न पचलेलं अन्न उलटीतून बाहेर फेकल्या जात, त्याला अज्ञान पचत नाही, ते ओकल्या जात. ते टिकतच नाही ना, मध्ये जमत नाही ना ते पोटात. ती बाहेर फेकत उलटीच्या द्वारे. तसं अज्ञान फेकल्या जात ज्ञानाच्या द्वारे. म्हणून ज्ञान प्रगल्भ आहे, फार सुंदर आहे. सुख आहे त्याच्या, सुखरूप आहे ते. दुसरं सुख नाही, कुठेही नाही, क्षणभर पण नाही. म्हणून आत्मसुख भोगल्यावर बाकीच्या सुखाची गरज नाही. संत मिळाल्यावर अज्ञान राहत नाही. ग्रंथ कळल्यावर वृत्ती देहाकडे येत नाही. बोधात हृदय ठेवल्यावर भ्रम होत नाही. आणि आपलं जीवन श्रवणा संपवल्यावर जन्म मृत्यू शिवत नाही.
एक ओढ असावी त्याच्या प्राप्तीची, दुसरी ओढ असावी त्याच्या भक्तीची, तिसरी असावी अज्ञानवृत्तीची, चौथी असावी आसक्ती समाप्त करण्याची. संपली मनाची ओढ. 4 पॉइंट. संपला परमार्थ. आसक्ती संपावी, विरक्ती भोगावी, अनुभूती चाखावी, तत्संगती मिळावी आणि आपल्या पदावर आपण थांबून ती स्थिती भोगावी. आत्मस्थिती म्हणतात, देह स्थिती नाही. जडाचा संबंध देह स्थिती. भगवंताची ओळख, त्याची प्राप्ती, त्याची अनुभूती ही आत्मस्थिती. जगताची ओळख आहे ना, सुखदुःखाचा अनुभव आहे ना, भ्रांतीमध्ये मन सतत आहे ना. देहाचा संबंध तर जन्मोजन्मी आहेच ना, पण भगवंताचा संबंध आता आहे. मनुष्य देहात आहे, श्रवणाच्या माध्यमात आहे, ओवीच्या संदर्भात आहे, माऊलीच्या बोधात आहे, वेदाच्या ज्ञानात आहे, अंतरंगात आहे. तो मी आहे, तो मी, हे नाही मी. चिंतन म्हणजे काय, वेद म्हणजे काय, तू कोण, हे सांगतात. संत कळून देतात, हृदय पकडून घेत, मन ईश्वराकडे जात. संपलं ज्ञानाचं खात. साष्टांग दंडवत माऊली. किती छान झाली. तेच आहे परम, आहेच आहे, परम सत्य आहे की ज्या बोधानं, तत्संगानं, अध्यात्माच्या शब्दानं मन हर्षयुक्त होत, हरिरूप होत, आनंदामध्ये जात, आनंद रूप होत. दुसऱ्या आनंदाचं काय काम राहत? अन्य आनंदाची गरज नाही. आत्मानंद भेटल्यावर बाकीचा आनंद पुरत नाही गरज, पण तो मिळत नाही म्हणून आनंद. तो परमात्म्याचा आनंद भोगता येत नाही म्हणून विषयाचा, घराचा, देहाचा, नात्याचा, नाना विषयाचा तो तुम्हाला माहिती आहे. मला सांगायची गरज, तोंड खराब करायची गरज नाही. तुम्हाला अनुभव आहे, रोज नित्य आहे की नाही? हो माऊली. अन्य आनंदाची काय गरज आहे? आत्मानंद प्रगट झाल्यावर, मुक्ती मिळाल्यावर, शक्ती जळाल्यावर, भक्ती केल्यावर, प्राप्ती झाल्यावर परमात्म्याची आनंदाची बरसात आहे. पण होत नाही ते, बुद्धीला जमत नाही आत्मस्थिती भोगायला, आणि देहस्थिती त्यागायला नाही जमत तिला. नाही जमत. बाकी जमाल, बेल पुरवायला, लाकडी करायला जमतंय, ते कर्म आहे, हा स्वधर्म आहे. इथे फक्त जाणीव आहे, इथे फक्त जाणणे, अनुवृत्तीला त्याग नाही. तो आत्मा आनंद आहे. नाही करणार तुम्हाला ती भाषा. उच्च स्थिती असती ही अभेद भक्ती असती, तिथे ईश्वराची प्राप्ती असती. अंतरात त्याचं मिलन असतं, इंद्रियावर त्याचं भान असतं, स्वरूपाची जाण असती. ही अभेदात्मक भक्ती असती, ही आनंदाची प्राप्ती असती, ही विठ्ठलाची रीती असती. हा विठ्ठल भेटण्याची स्थिती आहे. तो विटेवर आहे, आमच्या हृदयाच्या विटेवर कोण आहे? 4 वृत्त्याची वीट करून त्याला थांबवलंय आणि त्याच्यावर त्याला प्रगट केलंय आणि त्याला मनानं शिवलंय, हृदयानं त्याला धरलंय, बुद्धीनं त्याला जाणलंय आणि अंतःकरणानं त्याला मानलंय. दंडवत मागदी पांडुरंग हरी वासुदेव हरी माई, कोटी कोटी दंडवत माई. अरे दिनी, मग त्याला पाहायचं कसं?
तो विठ्ठल समोर आहे का, आत आहे का, मी आहे का, तू आहे, कुठे आहे, कसा आहे तो साकार म्हणजे समोर आहे, निराकार म्हणजे आत आहे. त्याचा संबंध म्हणजे बोध आहे, त्याची प्राप्ती म्हणजे खरं वैभव आहे. त्या विठ्ठलाची प्राप्ती करावी लागते, त्याला भक्ती दंग करावं लागतं, त्याच्या भक्तीत दंग व्हावं लागतं, ज्ञानात एक व्हावं लागतं, श्रवणात त्याला जाणावं लागतं, मनात त्याला पाहावं लागतं आणि मनातून सरकून त्याला भेटावं लागतं. मन थांबतं, तिथं रंगत ती भक्ती, मनाचा बात तिथं मुक्ती, अंतःकरणात त्याची प्राप्ती, ही खरी जीवन मुक्ती. नाही करणार तुम्हाला लोकांना, न अभ्यास, न वैराग, न विराग, काहीच नाही. मान्य भक्ती तो नाचतो, मान्य, पण तो आमच्या हृदयात असतो. नाचणारा समोर आहे, असणारा आत आहे, त्याचं मिलन आहे, त्याची अनुभूती आहे, ती विठ्ठलाची खरी स्थिती आहे. कळून घ्या, जीव आहे, श्वास आहे तर कळून घ्या. श्वासाचं सोनं करा. अष्टांग दंडोत, कोटी कोटी दंडोत नाही. हे कोणे रग, कोणे रग, म्हणजे काय, त्याची प्राप्ती म्हणजे काय, त्याला भिन्न बघणं काय, त्याचं प्रेम काय, करा ना प्रेम, अतोनात करा. तो भक्तीचा झरा आहे, पण त्याला प्राप्त पण करा. आंबा आवडला, तोंडाला पाणी आलं पण खा, नुसतं पाणी टपकून काही नाही, लाळ, त्याला खाण्यासाठी घ्यावं लागतं हातात, पैसा द्यावा लागतो, अधिकार, पैसा, आणि घेणं मुक्ती. खरंच माऊली, साष्टांग नुसतं पाहून तोंडात लाळ येऊन आंबा खाल्ल्याची मजा नसते, त्याला पैसा द्यावा लागतो. तसं हरीला प्राप्त करायला संताला मन द्यावं लागतं, मग तो प्राप्त होतो. बापाला बी प्राप्त होत नाही कुणाच्या, नाही होत, कारण तो संताकडून प्रगट आहे, म्हणून संत त्याच्या पुढच्या टप्प्यातले स्थान आहे. हे कळतच नाही, म्हणून त्याला खांद्यावर घेतले ना. एकाला करंगळीला धरले, एकाला काकात घेतले आणि एकाला खांद्यावर, मग डोक्यावर बाकीचे. त्याला कुठं करमत संतांना, त्या विठ्ठलाला करमत का? नाही करमत माऊली. म्हणून तर खांद्यावर घेतलं इकून इकून. नामाला दिली करंगळी, नाम नाम, त्याला करंगळी आहे, छोट बोट, समजून घ्यायचं जरा. हा, कळावं, करंगळी दिली, करंगळी, बाकीच्याला खांद्यावर. इथे यायला वेळ लागतो, ते आले, तुला यायचं इथं पता नाही का. चला, आपला कालचा विषय, आज एकादशी होती, पण विठ्ठलाला बोला वाटलं. 2 शब्द हरिदिनीसाठी सांगा वाटले तुम्हाला. जो विठ्ठल तिथे आहे, आमच्या सोबत पण आहे, हे अभय भक्तीचं प्रतीक आहे, हा मोक्षाचा प्रसाद आहे.
गुरुचा बोध आहे, हृदयात त्याचा स्पर्श आहे. तो कुठं कुठे कसा सांगावं लागतं, रोज सांगावं लागतं. काय आता अभ्यास करत नाही, माय रोज मार येते. मार काऊन खाता, अभ्यास करीत नाही म्हणून. अविद्या का मारते, ज्ञान नाही म्हणून. हो माऊली. कशी मारते अविद्या? अविद्या मारते की नाही? हो माऊली. बांधून मारते म्हणायचे महाराज. बांधू 3 मार येते. जेव्हा पळून जातो ना आपण, म्हणून बांधते, त्याला बंधन. मारती सुख दुःख क्लेश. अत्यंत विक्राळ काळ असतो कधी कधी. ती दुःख देतीच ती अविद्या, आणि सुख देते ब्रह्मविद्या. त्याची प्राप्ती गुरुच्या कृपेची स्थिती, त्याच्याशिवाय तो प्राप्त होत नाही. शक्यच नाही, इम्पॉसिबल. तो प्रगट होतच नाही गुरुच्या शिवाय, कृपेशिवाय. म्हणून तर ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, श्रोत्रिय 3 डिग्री आहेत ना त्याला. तुमची कशी MBBS, पुन्हा MD, पुन्हा सुपर MD. आमचं सुपर MD आहे ना आमच्यापाशी. तुम्हाला वाटतं तुम्हालाच लई कळतं. याला वाटतं याला काही जच्चन नाही, याला काही कळत नाही. कळत जरा जरा. न कळायला काय झालं? भूताचा वार तेच की चौकड. ऐकून ऐकून पाठ. काल म्हणजे आमच्या इंग्लिश कशी येते, आपाप आपाप येतं. आले अवघड आहे काय ते. डोकं घातल्यावर काही पण येतं, पण हे कुठे येतं? हे येणं भौतिक आहे, त्याचं काय कर किंमत आहे ते तुम्हाला तरी का मी म्हण. व्यवहाराचं वय कौतिक किती दिवस, हे पोटूस तर भिंत, पण हे कौतिक. स्वर्गीचे अमरेच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. इथं जाऊन भक्ती करता येईल, मुक्त होता येईल, आपल्या पदावर राहता येईल, परमात्म्याचा अभेद भोगता येईल, आणि विठ्ठलाचा ऐक्य भोग प्राप्त होईल. ते त्यांना तिथं स्वर्गात कटाळा येतं. ते अप्सरान, गंधर्वांना, डान्सन, अमृत पिणं सगळं कटाळा आला त्याला. आणि ते आयुष्य संपत नाही, कल्पच्या कल्प आयुष्य. हे का कर्म करणारे लोक तिथे मरतात स्वर्गात. त्यांना मोक्ष नसतं ना, मग ज्ञान नाही, कर्मात मेले आणि तिथे गेले. पुन्हा आता खाली यासाठी नवस करायले. काय म्हणतात मग? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. मग देवाला भेट मागतात, इकडे पाठवा की आधी तिथूनच गेलास की तिकडे कर्म करून कुठे गेलास तिथंच बसलं जाऊन. आणि आता अजून वापस यायचं तुला, बस की तिथंच त्या अप्सरा बघत. बायाला म्हणतात ना, काहीतरी केल्यावर काहीतरी होईल की मोक्ष, नाही ते नाही फिरूच की आम्ही. फिरा फिरा घर घर तुका म्हणे, घर घरा फिरे भोंडी येतात दमजिरी. भोंडी म्हणजे चक्कर. चक्करून पडले खाली की मग जात नाहीत, मरत नाहीत कुठं, इथेच बसतात. चला पुढे आपला विषय. तुका बघा माझा नाही बर का. तुका म्हणे घर घरा फिरे आणि भोंडी येतात दमजिरी. मी माझं म्हणता नाही तर ते ताई बोलले, माई बोलले, आमचं काही नसतं. हा पकडायचं नाही आम्हाला. चला आता आपला कालचा विषय. आपण अहंता ममता निवृत्त करण्यासाठी आपण काय करावं हे सद्गुरूनाथ सांगतात. शिष्य आणि सद्गुरूचा संवाद म्हणजे पंचकरण. शिष्या तो विचारतो आणि बोलतो, सद्गुरूनाथ बोलतात आणि विचारतात. त्याला सगळं येत असतं, ते आपल्यासाठी अंगावर घेत असत. असं का, तसं का, तसं का, असं का. हे शिष्य सांगतात ते सद्गुरू, आणि ऐकतो ते आपण साधक. चला पुढे जाऊ. आपण काल बघितलं होतं माझ्या पोळ्या बकुळ्या चांगल्या म्हणते, ते बंड्या कंड्या पंड्या नुसता नापास होते का वरवी. माय म्हणते माझं पोरग बंड्या पंड्या चिंट्या घंट्या काय काय नाव, डबल नाव, आणि तिथे नापास. एक विषय गेला बढती पास. तसं झालं आत्मानात विचार म्हणत आपण. म्हणजे आत्मानात्म विचार त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने, आत्मानात्मा विचार त्याच्या ज्ञान योगाने झालेल्या स्वरूपाचं ज्ञान
म्हणजे आत्मा आणि अनात्माचा विचार करून काय होतं, तर स्वरूपाचं ज्ञान होतं. मग कसा विचार करायचा ते काल झालं. माऊली थोडं पुढे आलो आपण. आता पुढे आलोय आपण. देहाहून आत्मा वेगळा आहे, हा असे जीव जाणत नाही, इथपर्यंत आलो होतो. त्यामुळे अनात्मा आहे. एक मिनिट हा, तो देहाहून वेगळा आहे. चला, घटदृष्टा घटाहून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा तो देहाहून वेगळा आहे. घटाहून घटाला पाहणारा द्रष्टा, पाहणारा दिसणारा घट. घट हे समोर आहे, पाहणारा बाजूला आहे. पाहणारा द्रष्टा आहे, दिसणारा दृश्य आहे. त्या दोन गोष्टीचा अवलोकन आता करायचं आपल्याला. आता ऐका, एक मिनिट, मस्त विषय पुढचा छान आहे. तसा देहाचा जो, जसा आपण घटावून वेगळे पाहणारा द्रष्टा आहेत, तसं देहावून वेगळे आपण द्रष्टा आहेत. हे सुंदर विषय सिद्धांताकडे आलो आपण. दृष्टांत हा घट आहे. इथून पुढे विचारायला सुरुवात आहे. ज्या लेखन करता त्या महिलांनी लिहावं. ऐका, घटाचा द्रष्टा, ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटावून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा तो देह वेगळा आहे. बापरे, आपण घट पण पाहतो ना, घर पाहतो, घट पाहतो, काय पण पाहतोच की. जे जे दृश्य पाहतो त्याला जाणणारा द्रष्टा असतो, तसं देहाला पाहणारा आपण द्रष्टा आहोत. मग आपण पाहणारा म्हणतो का देह मी म्हणतो? देह मी म्हणतो माऊली. ऐका अक्कल नाही, आता देहच मी नाही. मी गेलो, मी दर्शन केलो, मी पूजा केलो, मी तीर्थात बुडालो, गंगेत उडालो, सगळं मीच आहे की नाही? हो माऊली. मग देह गंगेत बुडायला हा पाहायलाय, पाहणारा मी का बुडणारा गंगेत देह मी? पाहणारा मी. पाहणारा मी. म्हणून वृत्ती जेव्हा देहातून अलिप्त होती, अलग होती, ईश्वरामध्ये समाविष्ट होती, ही बोधाची संपत्ती, हृदयाची स्थिती, मुक्तीची खरी अनुभूती, ती देहाहून अलग असते. ती आत्मरूपा, तो आत्मा आहे, मी आत्मा ही जाणीव असते. ह्याला म्हणतात आत्मानात्मा विचार. त्याच्या योगाने ब्रह्मंड सद्गुरूच्या बोधातून झालेला ब्रह्म साक्षात्कार, तेव्हा तो झाला आत्मरूप. ही सगळी मागची लिंक ठेवावं लागते. तुम्ही बघत बी नाहीत, वाचत बी नाहीत. आता चातुर्मास दुसरा पाठ घ्यायचा की नाही मला प्रश्नच आहे. कारण बायका टिकतच नाहीत. श्रावण यायलाय आणि त्या काय थांबणार चारच्या पाठात. आपण आलात तर घेईल, नाळ्यात पाण्यात बुडा, मला देणं घेणं नाही. तुमची जर संख्या नसेल तर मी त्या दिवशी पाठ बंद करा. आत्ता सांगायला अमुष्याच्या आधीच. भनभन नको पुन्हा. 5 बायका आणि 20 बायका आणि 10 बायका अमेरिका मी वटवट करायला रक्त आठवायला माझं फुकट नाही पडलं माझं. म्हणून घटाचा द्रष्टा जर घटावून अलग आहे, पाहणारा आणि घट दिसणारा. दिसणारा दृश्य असतं, पाहणारा आत्मा असतो. पण पाहणारा बुद्धीला, जीवाला मी वाटतो हे अज्ञान सिद्ध होतं, बंधन तयार होतं. कार्य वृत्तीत येतं, भगवंत वृत्तीत जातो, तो नसतो. ते घट वृत्तीत येतो. तर मी पाहिला वृत्तीत घट आहे का भगवंत आहे? घट आहे माऊली. कारण घटाच्या आकार वृत्ती झाली, भगवंत आकार वृत्ती कुठे झाली? म्हणून इतकं सूक्ष्म ज्ञान आहे. आणि आपल्याला ह्याची जाण ही आहे. हे काळाचं अन्न, तिथं जात पुन्हा पुन्हा मन. नारायण का बरं जाते तिथं? ते माझं का वाटतं? ते संबंध का होतो? त्याची आवड का तयार होती? हे बंधाची स्थिती अज्ञान. दुसरं आहेच काय? वरती तिथंच असते ना अज्ञानामुळं. भेदामुळं तो मी, देह मी, भगवंत आणि मी. सुंदर बोलायचं काय सांगू तुम्हाला. खूप आपोआप येतो. काय ते देतो त्याचा उपकार कुठं फेडू, काय त्याच्या लोटांगण कोटी घालू तरी भेटत नाही. त्याचं चिंतन केलं भेटतंय, खरंच भेटतंय. कारण आत्मचिंतनामध्ये बुद्धी अग्रेसर होती आणि परमात्म्याला धरून राहते, देहाला सोडून देते, विवेकामध्ये जगती, भगवंताला बघते आणि भगवंत रूप बनते.
ही ज्ञानाची स्थिती. अज्ञानाची स्थिती नाही. अज्ञानाची स्थिती होती देहबुद्धी, इकडे जाते ती. हे हाडा मसाला माझं म्हणती. तुम्हाला मागं सांगितलं, देह हाडाची मुळी मी म्हणून कवटाळी. चला पुढे आता आपले विषयांतर होईल. आता देहाहून वेगळा आत्मा, तो देहाहून वेगळा आहे. तसा जसा घटा वेगळा, तसा देहाचा जो आपण आत्मा, तो देहाहून वेगळा. मी आत्मा आहे आणि हा अनात्मा आहे. हा माझ्यावर भिन्न आहे, अदृश्य आहे आणि ह्याला मी पाहणार आहे. एवढं जरी आज कळालं तर आजचं श्रवण फळायला आलं तुमचं. इतकं तरी एक एक पॉइंट कळून घ्या. त्याच्यामुळे शांतच बोलायले आणि स्पीड कमी करायला. कारण जास्त तुमच्यापाशी टाकटा करून तुम्हाला झेपत नाही आणि आमची वाणी थांबत नाही, तर आमच्या हातात नाही ते. म्हणून थोडस खाली आहे ते. जास्त बोलून काय, मी बोलू शकते, बसा बोलू शकते. पण बाळ केवढे ताटात, 2 वर्षाचं पोरग, 3 वर्षाचं पोरग, 4 वर्षाचं लेकरू बसलं, एक बसलं 28 वर्षाचं पोरग. आता दोघं तेवढं खातात का? नाही माऊली. आता तुम्ही 6 महिन्याची लेकर भाकर बी खाता येईना, भाकर कोण पाहिजे तुम्हाला? हे काय? रामकृष्ण हरिमाई साष्टांग. तसंच कंडिशन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे माई. मग हे दूध पिणारी लेकर, त्याला भाकर पचते का? दातच नाही खाता येते का? बुद्धीच नाही कळते का? बुद्धिहीन लोकांना कळत नाही. श्रवण करायला शुद्ध बुद्धी लागती, संसार करायला अशुद्ध बुद्धी लागती, पाप करायला पाप बुद्धी लागते. अनिष्ट बुद्धी, श्रेष्ठ बुद्धी, उत्तम बुद्धी, अशा नानातीचे वर्धित बुद्धीचे. मग ही बुद्धी देहाकडे जाते, एक नरकाला एक स्वर्गाला. का जाते? बुद्धी म्हणजे जीवात्मा. तिला ज्ञान झेपत नाही, कर्म सुटत नाही, वेग टाकत नाही आणि संबंध संपत नाही. ती स्वर्ग नरकाकडे फिरते. इथे येणारी स्वरूपाकडे जाते. श्रवणात थांबणारी ब्रह्मरूप होती, वेदाला जाणणारी मुक्त होती, संतांच्या सोबत हरीची प्राप्ती होती आणि ती बुद्धी हरी होती. पण कुठं मरायचं ते मरा. कर्मात का पाण्यात का गंगेत बुडापडे पडायचे. अक्कल फिक्कल. आयुष्य कमी राहिले, कधी संपणार आहे माहित नाही. चिंतन सोडायचं नाही, नित्यनैमित्तिक कर्म बंद करायचं नाही आणि आवाज करायचं नाही. आपण कोण हे जाणल्याशिवाय ह्याला सोडायचं नाही. थांब म्हणायचं, मला तुझ्याद्वारे मुक्ती करायची. त्याला बोलायचं, मुक्ती दे मला विठ्ठला. बोलायचं त्याला. कसं बोलतात मग? घरच्याला सोनं पाहिजे मला, द्यायत का? गीतीतगार बसती पुन्हा. मग हरीला मागा ना, मला ती मुक्ती. येतं का मागता? भीक मागायची सवय ना, ज्ञान मागायची सवय कुठे? विषय म्हणजे भीक आहे. हो माऊली. विरक्त व्हा आणि बोधात या, मग मजा बघा. काहीच वाटत नाही, बुद्धी जातच नाही कुठं. अपेक्षाच नाही, कशाला हलल ती? उपेक्षाच नाही, संसार कसा करेल? अपेक्षा नाही, इच्छा कशाला होईल? आणि सत्संगातून सरकतच नाही, अज्ञान कसं राहील? हो माऊली. चला आता आपला विषय की तसा देहाचा जो आपण आत्मा, तो देह वेगळा आहे. देह जड आहे, मी आपण चैतन्य, हे जड आहे. ह्याला मी जाणणार आहे, हे दिसणार आहे, हे दृश्य आहे आणि जाणणार चैतन्य. जाणीव ही वृत्तीची, जाणणं हा त्रिपुटीचा संबंध आहे. आणि ज्याला जाणायचं तो परमात्मा आहे, आणि ज्याच्याकडे जायचं तो बोध आहे, ज्याचं ऐकायचं ते श्रवण आहे, जो मिळतो तो आत आहे, जो कळतो तो ग्रंथ आहे, आणि ज्याच्यामुळे कळतो तो संत आहे.
साष्टांग दंडवत माऊली. पांडुरंग हरी साष्टांग दंडवत वासुदेव ताई. हरी माई साष्टांग कोटी दंडवत. कोटी दंडवत माई. तुमच्याच पाठात मरणारा माई आम्ही कुठं जाणार ना. कोटी कोटी दंडवत. प्रगट व्हावे. आपण हरीच्या सोबत आहे की नाही बघा. देहाचा संबंध हलक्या हलक्या टाकावा आणि आपल्या आपण आत्मरंगात रंगावं. त्याचा स्वाद घ्यावा. आत्मस्वाद, आत्मरंग. त्याचा आनंद म्हणजे स्वाद आहे. त्याचा अभेद म्हणजे प्राप्ती आहे. त्याच्यासोबत राहणं मुक्ती आहे. आणि त्याला जाणणं ही त्याची सहज स्थिती आहे. बुद्धीची सहज स्थिती म्हणजे त्याला जाणत जाणीवच बंद होती. वृत्ती बाजूला जाती. हरीची भेट आत होती आणि बुद्धी हरीच एकता होती. ती बुद्धी हरी मध्ये मिसळून जाते. एकरूपता म्हणतात त्याला. महावाक्याचं ज्ञान म्हणतात. जीवाशिवाचं मिलन म्हणतात. आत्मरंगाचा रंग म्हणतात. बोधाचं अंग म्हणतात. वेदाचं ज्ञान म्हणतात. आत्मस्थितीचा भाव म्हणतात. आणि हा ईश्वराची प्राप्ती म्हणतात. जीवन मुक्ती. हरीची प्रतीती न की देह प्रतीती. चला पुढे. आता पुढचा विषय मस्त आहे. देहात जो आपण आत्मा आहोत तो देहून वेगळा आहोत. देहात आत्मा आहे ते मी आहे. मी देहून वेगळा आहे. आत येतो आणि हे दिसतं ते बाहेर आहे. आवरण आहे हे टर्पल. शेंगदाणा आत आहे. टर्पल आहे. टर्पल फेका. शेंगदाणा घ्या. केळाचं सालपट फेका. मगच घ्या. टर्पल कुठं टाकता येतं. काढताच ना टर्पल माझं मर. शेंगदाणा खायचं तर टर्पल ठेसावंच लागतं. आनंद भोगाचा तर ह्याला बाजूला काढावंच लागतं. नाही जमत. त्याच्याशिवाय नाही जमत. ह्याचा बाद व्हावा लागतो. सांगते विचार सागर म्हणतो मला. लय मजा आहे पुढे. चला. आत्मा तो मी आहे. देह मी नाहीये. हे जाणणार आहे. हे मी नाहीये. कसं नाही ऐका. देह जड आहे. आपण चैतन्य आहे. हे जड आहे. ह्याला पाहणारा मी चैतन्य आहे. ह्याला जाणणारा हे दिसतंय हे आहे. पण माझं नाही. भूताच आहे. हे जाणतोय मी. अनात्मा आहे. जाणणारा आत्मा आहे. मी चैतन्य आहे. आणि मग ह्याच्यावर मी भिन्न आहे. मी झालो अभिन्न अज्ञानामुळं. भिन्न झालो ज्ञानामुळं. आत्मरंगात रंगलो बोधामुळं. त्याची प्राप्ती झाली वेदामुळं आणि गुरुमुळं. तो मिळाला ग्रंथामुळं. तो कळाला संतामुळं. देह कळणं वेगळं आहे. आत्मा कळणं वेगळं आहे. देह कसा कळतो. अविद्या वृत्तीनं. तो कसा कळतो. ब्रह्मप्राप्तीनं. तो कसा मिळतो. महावाक्यानं. त्याची स्थिती बोधानं. त्याची प्रतीती महावाक्यानं. त्याची अनुभूती आपल्या हृदयाच्या पावित्र्यानं. त्याची प्रतीती आहे. अविद्येनं ह्याची प्रतीती आहे. मग कशाची प्रतीती घ्यायची ते तुम्ही ठरवा. आम्ही कशाला. जसा बुद्धीचा भाव आहे तसा देव आहे. अगदी बरोबर. खूप सुंदर. कोटी कोटी प्रणव. जसा तुमचा भाव तसा तो देव. तसाच बनतो. भक्तीत नाचतो. ज्ञानात हसतो. तो म्हणतो हे माझं आहे. माझ्याकडे यायले. असं जगात विकून नाही. त्रिलोक्य विकून नाही. म्हणून त्याची टाच हृदयी धरू. त्याचा माता मुकुट करू. आणि दोनाचे 4 हात करून त्याला आलिंगन देऊ. कमळाने त्याची पूजा करू. पूजा माती कळत तुम्हाला ते. तुम्ही त्याची पूजा करून करून झाकून टाकलं त्याला. जाना. तुम्हाला मागच म्हणलं मी. त्याला जाना.
त्याला माना, त्याला अनुभवा. मागं तुम्हाला सांगितलं औंढ्याला माझी मैत्रीण 4थीत मग बाई माझं फुलं व्हायलेच ना, त्याला दगड मारल्यासारखं होतं. ते म्हणतं मला ओळखीतच नाही, फुलं वाहते, मला जाणतच नाही, मला मारी ते फुलांनी. श्रेष्ठ भक्ती, त्याची अभेद भक्ती कळत नाही. आम्ही भेटतो तुम्हाला सांगायला का, ते पण जाईल, ते पण गरज आहे. अत्यंत प्रिय भक्ती देवाला, म्हणजे एक भेद भक्ती, एक अभेद भक्ती, एक ओळखून भक्ती, एक न ओळखता भक्ती. दोन्ही आवडत्यात, पण प्रिय भक्त ज्ञानी भक्त. म्हणून त्याची टाच हृदयी धरू, त्याचा माथा मुकुट करू, सर्वांगी आलिंगन देऊ त्याशी. त्याला कडकडून भेटा वाटतं, म्हणतो विठ्ठल पंढरीचा. म्हणून तर शिखरावर येऊन बघतो त्याला, मृदंगा वाजवणाऱ्याला, नाचणाऱ्याला बेधुंद, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. त्याला राग येत नाही. ते म्हणत नाही माझं विठ्ठल विठ्ठल नाव घेत नाहीत म्हणून. जास्त ज्ञानोबा असते. ते मध्ये बसत नसतं, वरी येतं कळसावर. लाखो लोक कशी भेटते त्याला, आयडिया काढली त्याने, वरी आलं. ते काय करीत नाही बापा. चला, आपला विषय ज्ञानाचा आहे, परमभक्तीचा आहे, अभेदाच्या शक्तीचा आहे, त्याच्या प्राप्तीचा आहे, जीवनमुक्तीचा आहे, त्याच्या भेटीचा आहे. बुद्धीची भेट असते, बुद्धीने भेटायचं असते, डोळ्यानं नाही. दोन विषय कळून घ्या तुमच्या घरी बसून निवांत खुर्चीवर, नाही तर सोप्यावर बसा. भेट कुणाची आहे? बुद्धीची. प्राप्ती पाहणं कुणाच आहे? डोळ्याचे. आनंद कुणाचा आहे? हृदयाचा आहे. मुक्ती कुणाची आहे? वेदाची आहे. स्थिती कुणाची आहे? कुणाची स्थिती? ज्ञानाची आत्मस्थिती आहे, अज्ञानाची देहस्थिती आहे. भेदातून त्याची ते दूर आहे आणि अभेदातून तुमच्या जवळ सोबत आहे. किती बी सांगा. फिरून फिरून पडलो तो चक्कर येऊन, तुम्ही सावध केलो माही फिर. ते विकारी आहे व आपण निर्विकारी आहोत. ह्याच्यात विकारी बदल आहे ना. आईच्या गर्भात छोटा असतो, मांडीला मोठी खेळतो, पुन्हा फिरतो, पुन्हा मांडीवर मावतच नाही. मावतो का मांडीवर पोरग एमडीच? नाही माऊली, नसतं का आधी मांडीवर? असतं ना. मग विकार आहे का नाही? बदल बदल. हो माऊली. आणि आमच्या आत्मसत्तेमध्ये आम्ही आत्म्यात आमच्यात बदल नाही, आणि हा बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे मी नाही असा निश्चय केल्याशिवाय त्याची ओळख नाही. चला, देह विकारी आहे, मी निर्विकार आहे. देह क्रियावान आहे, संगवान आहे, मलिन आहे. देहामध्ये क्रिया आहे ना इंद्रियाची. मला कुठं क्रिया आहे? मी अक्रिय आहे. माझ्या सत्तेवर माझ्या संबंधाने हे क्रिया करते, याचा संबंध नाहीये. माझा संबंध परमात्म्याशी. ही वृत्ती जीवन मुक्ती बोलते. अंतःकरणाची स्थिती आहे, अंतःकरणाचा बदल आहे. कारण संबंध त्याचा आहे, आधी याचा आहे, बोधान त्याचा आहे. त्याचा संबंध गोड आहे, याचा संबंध तिखट आहे, आंबट करट. कवा काय होतं माहितीये का? एकदा पोर गोड बोलत, एकदा अंगावर येत. अनुकूल प्रतिकूल, गोड आंबट तिखट खारट. हो माऊली. हो माऊली. एकदा आई 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 करत, एकदा सई 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 करत, एकदा आई आई आई, एकदा सई सई सई, एकदा बाई 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 बायको.
समजून घ्या. मन निर्विकार आहे, देह विकारी आहे, आम्ही निर्विकार आहोत. देह क्रियावान आहे, संगवान आहे, मलिन आहे. आता मलिन सांगायला मला शब्द नाहीत, कारण त्याची उत्पत्ती तुम्हाला माहिती आहे, म्हणून ते मलिन आहे. मला सांगता येत नाही, पण तो जिथून बनलाय ते मल आहे, आणि ते मी नाही, हे ज्ञानाचं फल आहे. हे मल आहे आणि हे मी नाही, हे फल आहे. कळते की नाही मराठी भाषा? हो माऊली. हो माऊली. हा. आपण आत्मा अक्रिय संग निर्मला आहोत. आपण आत्मा आहे, क्रियावान हे अक्रिय आहे. संगवान नाहीये. मी संग रहित आहे, मी आत आहे. ह्याचा आधार आहे, संग नाही माझा, संबंध पण नाही. ह्याला संबंध केला, मायेनं करून दिला. ती माया माझं म्हणायला लावती, माझ्यासोबत राहते, पण माया माझा संबंध कल्पित आहे, हे तुम्हाला कळत नाहीये. वास्तव संबंध माझा आत्म्याचा आहे, कल्प संबंध ह्याचा आहे. हा प्रसाद जीवन मुक्तीचा आहे, अनुभव सुखाचा आहे. राम. डबल सांगते ऐका, सुंदर विषय आहे. कारण मी आत्मा अक्रिय आहे, असंग आहे. मी द्रष्टा बनले, पहिल्यांदा म्हणले द्रष्टा, अदृश्य पाहणार आहे मी. मग म्हणले मलिन आहे मी, देह मलिन आहे, मी मल नाही, मी शुद्ध आहे, शुद्ध बुद्ध चैतन्य आहे मी. मग हे मलिन देहाला मी का शिवू, तिकडे का जाऊ? त्याला का शिव, तिकडं का जाऊ, आणि त्याला का पाहू? हो माऊली. इथून बुद्धी अवृत्त होती ते ज्ञानानं, अलग होती विवेकानं, हरीमध्ये येते श्रवणानं, हरी होती बोधानं. हे चिंतन महत्वाचं आहे. ऐका, देह क्रियवान संगवान मलिन आहे, संग आहे, संगवान आहे. मी संग रहित आहे, मी संग याचा करत नाही, मी देहात आहे. संग नाही असं कसं? हा, तसंच आहे, तसाच आहे. संघ कुणाचा आहे? त्या अविद्येने त्या बुद्धी संघ देहाचा केला ना. ज्या बुद्धीत अविद्या आहे त्याने देहा संबंध करायला लावला. आमच्यामध्ये ब्रह्मरूप आहे, आम्ही देहा संबंध का करू? नारळाचं मधलं खोबळं वाळून गेलं, कवटीला सोडून दिलं, कवटीचा काय संबंध त्याचा? कवटी सुटली, ते अलग झालं, देह सुटला, बुद्धी अलग झाली. साष्टांग दंडवत माऊली. आधी चिटकली होती, आधी नारळ आणि कवटी एकत्र होती, ते बंधन होतं. त्याला चाकून काढताना हात कापत होता, पण ते नारळ निघत नव्हतं. तसं बुद्धी देहातून निघत नव्हती, चाकू जरी मध्ये गेला तरी. बोधाचा चाकू अज्ञानाला कापू. बापरे. कळतं की नाही? मला समजून झालं काय? कळतं माऊली, कळतंय ना. कसं पकडले खबरेनं करवंटीला, तसं तुम्ही पकडले याला, त्या करवंटीला. खरंच खरंच. अडाण्याला कळाव माई, असं फुट सांगताव की माई अडाण्याला कळाव माई. अरे रामकृष्ण हरी माई. साष्टांग सवरलं खोबरं चिटकलेलं असतं, त्याचं भेदयुक्त अंतःकरणात ह्याला चिटकलेलं असतं. चाकून मी कापलं तरी हात कापतो, पण ते खोबरं निघत नाही. तसं बुद्धी देहातून निघतच नाही, कारण तिथं बोध नाही, श्रवण नाही, साधू नाही, चिंतन नाही, वैराग्य नाही. अक्रिय क्रिया रहित, असंग संग रहित आणि निर्मळ मल रहित, शुद्ध आहे.
बुद्ध आहे, चिन्मय आहे मी एक आहे, सदा आहे मी विभू आहे, मी आनंद आहे, मी व्यापक आहे, मी परमानंद आहे, मी नित्य आहे, जगत अनित्य आहे. देह आता आहे पुन्हा नाही, अनित्य आहे, तो मी नाही हे सत्य आहे, त्याच्या आत आहे ही स्थिती आहे, त्याची प्राप्ती ही मुक्ती आहे, त्याचा संबंध अबोध आहे, त्याच्या अनुभूती अवेद आहे. खूप सुंदर यायला लागले माऊली. ऐका, अर्थात देह आपण नव्हे आणि जड आपण देह नव्हे. अर्थात देह आपण नव्हे आणि जर आपण देह नव्हे तर देहावर कल्पिले ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचारादी 4 आश्रम, बालपण, तरुपण, वृद्धपण, स्थूलपण, कृशता, रसता, दीर्घता, श्यामता, गौरता इत्यादी देहाच्या ज्या अनेक जाती, धर्म, अधर्म स्वरूपे आहेत त्यापैकी एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही. अशा प्रकारच्या विचाराने देहातून अहंता निवृत्त होते. देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त इत्यादी जी नावे आहेत ती सुद्धा देहासंबंधी व्यवहाराकरता सिद्ध करण्यासाठी देहाच्या ठाईच कल्पलेले आहेत. आत्म्याच्या ठिकाणी ते नाहीत. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. त्यामुळे देहात दिसलेल्या कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याने अभिमान बाळगलेला असतो तोही विवेकाने आणि युक्तीने विचार केल्यावर करून निवृत्त करावा. असे पहा की तू कोण आहेस. असं तुला कोणी विचारलं तर मी देवदत्त नावाचा आहे असं त्यास उत्तर देतोस. पण तू आता विचार कर की देवदत्त हे नाव जर तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झाले आहे ते देह जन्मास आल्यावर देहात्म 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेले असते. म्हणजे हा देह ज्यावेळी जन्माला त्यावेळी त्याला देवदत्त जन्मला असे कोणी म्हणत नाही. अथवा त्याला कोणी विचारले तर समज की अरे बाबा या देहात देवदत्त म्हणाव, या देहात देवदत्त म्हणतास तो कोठे आहे दाखव बघू. त्या देहाला देवदत्त म्हणतात ना, कुठे आहे. हे सगळे इंद्रियाचे नाव आहेत, त्याला जागाच नाही. मग देवदत्त कोण आहे. हे कल्पलेलं नाव आहे. जन्मल्याबरोबर नाव नव्हतं, पुन्हा ठेवलं ते कल्पित आहे. या देहाच्या व्यवहाराकरता नाव ठेवली. पण ते तू नाही त्याचं नाव, त्याची गरज पण नाही. तू देवदत्त म्हणतोस तर कुठे आहे. हे कांड आहे, हे बोट आहे, हा तळवा आहे, हा मनगट आहे, हे हात म्हणतात मधल्या भागाला, कोपर म्हणतात, दंड म्हणतात, भुजा म्हणतात, गळा म्हणतात, तोंड, नाक, डोळे, कान, केस, कपाळ. कुठं देवदत्त आहे. कुठला भाग देवदत्ताचा आहे. कोणताच नाही माऊली. मग का त्या नावाचा अभिमान. गोर काळ पांढर गौर वर्ण सांगितलंय. मी गोरा, मी सुंदर बाई. तिला वॉलपीस करून भिंतीला चिटकाव खेळा मारून लोकांना दाखवायला. वॉलपीस करा तिला, लटका भिंतीला दाखवायला. म्हणजे गोरा रंग देहाचा तो देह नाही तर रंग कुठला तुझा. अभिमान संपला. समजतं का नाही शब्द. हो माऊली. माऊली हा रंग देहाचा आहे. चमडा आहे ते. चमड्याची नजर म्हणजे चांभार. मग तू जर देह नाही तर गौर वर्ण, छान वर्ण, सावळा, काय 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 ते सोडून देते. मग देह तुझा ना, देहाचा रंग तुझा कसा ग. मग गोरेपणाचा अभिमान कशाला. म्हणून खेळा टोकाचा आणि लटकायचं. बघ तुझ्या गोऱ्या रुपयात वॉलपीस कर, भिंतीला लटकून ठेवा त्या बाईला. नखरेवाले बाया लय अभिमान असतो त्या पांढऱ्या कलरचा. माझा काना कसा आहे सावळा, विठीवरचा कसा आहे सावळा आहे.
गोरे बायका जाऊन सांगा फोन लावलं पांढरे आहे. श्याम कसा होता आना काना, राता तू क्यों गोरी मैं क्यों काला, ती विचारायला तिला तू क्यों गोरी आणि मैं क्यों काला, बोले नंदना यशोदासी मैया. सगळंच येते पाठामध्ये खरंच माऊली, सगळंच येते साष्टांग. यशोवती मैया से बोले नंदाला तू क्यों गोरी मैं क्यों काला. बघा कसं बोलविते तुला, मी काळ आहे म्हणतो ते काळ आहे वय, ते काळ आहे ते करावे, बोलविते भक्तीत, नाचवतो सक्तीत, होतो भक्तीत, प्रकट होतो ना मुक्तीत, मुक्ती. नाचवतो भक्तीत, ज्ञान बात करा, प्रकट होतो मुक्तीत. मग नाचायचं नाही, मग त्याला बघायचं, तिथं थांबायचं, त्याचं सुख भोगायचं, हे ज्ञान बात करा. माऊली किती सुंदर सांगितलं. चुकलं का? नाही माऊली, खूप छान सांगितलं. चला मग ऐका, लय मस्त होतं काल. पुढे मागचं तुम्हाला वाचून दाखवलं, तिचं मागे येते आता. आज एकादशी 5 मिनिटं घेते आणि थांबते. आता मी ब्राह्मण, 4 वर्ण, मी कोमटी, ताळी, तेली, तांबळी, कोळी, सोनार, लोहार, सुतार, चंभार, र हे वर्णाचा अभिमान आहे, देहाचा अभिमान आहे, रंगाचा अभिमान आहे, आणि आत्म्याची जाण नाही. बर चला आता पुढे काय म्हणले त्याने ऐका. बालपण, तरुणपण, वृद्धपण एकच देह आहे. बाळपणी कसा गोड असते वागते लेकरू, त्या काही तू नाही, मी नाही, मत्सर नाही, छान अवस्था असते. काही चिंता नाही, कमवायचं नाही, लग्न करायचं नाही, पूर्ण घरात आणायचं बी नाही, त्यावर सुख असतं, आणल्यावर नसतं. कसं असं तर फटकून गुदगुल्या कशा होत्यात, कसा अनुभव आहे. हो माऊली, आम्ही हाच म्हणलं सुंदर खरंच. जी बालपणामध्ये जी सुख आहे त्याला काही टेन्शन नाही, काय नाही. माय देती हे खाते, बाप कमीतो हे खाते, निरागसता असते माऊली. पण कळणं जाते, मग सगळं संपते. जाऊ द्या, बालपण, वृद्ध, तरुण, म्हातारा सगळं माहिती तुम्हाला, ते मी नाही. मग मी जर तरुण आहे, मी बाल आहे, तर कमसा तुझी अवस्था का गेली बालपणची, धरून ठेव ना. मग मी बाळ आहे तर म्हणून ती बी अवस्था पण नाही. चला लय मस्त आहे. कुणाच्या तुमची अवस्था तशीच आहे माई, तुम्ही तशाच आहेत माई. बारीक, रसवता, दीर्घता, श्यामता, गौरपणा, कुणी गोर, कुणी काळ, कुणी बुटक, कुणी जाड, कुणी कुच्च, कुणी उंच, याचा अभिमान. बर आता अनेक जाती, ती जात झाला आपलं. पुन्हा ऐका, धर्म, कर्म, ते धर्म आहे माझा, तो धर्म आहे, या धर्मात हे सांगितलं, हे कर्म करावं, ते करत राहायचं. आणि स्वरूपी आहे त्यापैकी एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही, ते माझ्याचा काही संबंध नाही. अशा प्रकारच्या विचाराने देहातून अहंता निवृत्त होते. अशा प्रकारे देहाची अहंता देहातून निवृत्त होते. पुढं देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्तची जी नावे आहेत ती सुद्धा देहासंबंधी व्यवहार सिद्ध करण्यासाठी आहेत. जन्मलेल्या लेकराला नाव टाकून बाहेर येत नाही. ते येतं का नाव टाकून शिक्का? नाही माऊली, शिक्का असतो का नावाचा? नाही नाही. मग देवदत्त, विष्णुदत्त, सोमदत्त, काय दत्त आहेत ते नाव नंतर आलेले, तर ते व्यवहार सिद्ध करण्यासाठी आहेत. जर देह तुझा नाही तर नावाचा का अभिमान?
हे जड आहे तर त्याच्या रूपाचा काय मान, हे दिसून खरं नाही त्याच्या संबंधाची का जाण, आणि तो त्याचं मिथ्यात्वाचं भान करावं. कसं भान करावं? आधी हे मिथ्या कसा आहे हे विषय सोडून उद्या बोलणारे, हा विषय नाही बसणार उद्या. हा मिथ्या कसा हे सांगणारे उद्या सागाचा विषय आहे. तो उद्या सांगल. दुपारचा पाठ होणार नाहीये, हे लक्षात ठेवा सगळ्या साधकानं. उद्या सकाळचा पाठ होईल. दुपारच्या पाठाचा तुम्हाला त्याचं रूप हृदयात धरून, त्याच्या भक्तीचा गुलाल धरून, त्याच्या प्राप्तीची विनवणी करायले आणि त्या हरीला ओळखायसाठी तुझी तू बुद्धी दे. निर्बुद्धपणा माझा जाऊ दे. विठ्ठला माझा संबंध बंद कर आणि मला तुझी प्राप्ती करायची. तू ऐकून घे बरं माझी मागणी. तुला पाहते मान्य, तुझ्या वारीला येते मान्य, पण तू कळत नाही रे. तू कसा आहे, कुठे आहे हे कळू दे ना. तुझं रूप, तुझं स्वरूप आहे हे तू दिसणं साकार रूप आहे, पण तुझं अस्तित्व माझ्या हात आहे. तू आता माझ्या हात आहेस, तू माझ्या सोबत आहेस. मग मी देहासोबत का करू सांग ना. माझ्यासोबत बंद कर, तुझं माझं ऐक्य कर, तुझा अनुभव बघू दे आणि माझा भाव जाऊ दे. वृत्तीने देहाला सोडू दे ना विठ्ठला. तुझ्याकडे यायचं ना मला. येऊ देतो की नाही रे. हातात हात दे ना. मी बुडायले भाऊ सागरात, तू वरी काढ. हातातला हात ढकलू नको ना. तो बस सोडू नको, भेट ठेवू नको. अभेदा वाचून मला राहायचं, तुझ्या प्राप्ती वाचून जगायचं नाही. तुझ्या अनुभवात थांबायचंय, त्या देहातून निघायचंय. विठ्ठला तुझ्या सोबत यायचं रे, तुझ्या सोबत थांबायचंय, तुला आज जाणायचंय. देहाला किती जाणू रे. ते तर तू काळाचं म्हणतोस, त्याला जाणणं कितपत खरंय. तुझी जाणीव दे ना मला, तुझी जाणीव आणि ह्याची उणीव. तू जाणल्या जाणल्या जाणता जाणता जाणीव बंद व्हावी आणि वृत्ती बाजूला जावी. ज्याच्या वृत्तीच्या बोधानं तुला जाणता येतं, पण वृत्ती आणि बोध बघल्यावर तू मिळतोस. तुझा संबंध कळतो आणि बुद्धी तिथे थांबती. ही रामाची प्राप्ती, विठ्ठलाची प्राप्ती. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग कोटी दंडवत कोटी नाही. प्रणाम माऊली. रामकृष्ण नाही. कोटी प्रणाम. एक अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. पाठ करून तुम्हाला पूर्ण ह्या चालीवर म्हणून दाखवल. विसरला कारण सांगा बरं. भावार्थाचे सौरी झाले, गेले संतापाशी, गेले संतापाशी. ज्ञान खडक घेऊन हाती, लिंग देहनाशी. ज्ञान खडक घेऊन हाती, लिंग देहनाशी. चाल माझे विठू, तुम्ही आम्ही भेटू. चाल माझे विठू, तुम्ही आम्ही भेटू. पाच गोतवे तीन वाचवे, त्यावर निजले होते. पाच गोते तीन वाचवे,
त्यावर निजले होते. राम रूप ऐक्य झाले, राम रूप ऐक्य झाले. खटले पडले रीते, खटले पडले रीते. चाल माझे विठू, तुम्ही आम्ही भेटू. चाल माझे विठू, तुम्ही आम्ही भेटू, तुम्ही आम्ही भेटू. पुढचं वेळी झालं काय सगळं पाठ होत. राम राम. छान म्हणलं बाई. साष्टांग दंडवत माऊली. गोड, तुमच्या आवाजातून गोड वाटतं ऐकायला. 5 गोते म्हणजे 5 भूत, 3 मासे म्हणजे 3 देह त्यावर झले होते, ते सोडून दिले बुद्धीतून. खाटले पडले रे ते रिकाम पडलं. गुड गुड रस्ते त्याच्यामध्ये एक गळण होती बघा. त्याच्यामध्ये काय शिकत होते मी. त्या जंतर रोडला 10 वर्ष अभंग होते. इतकं वाईट वाटतं की का सुटले माझे अभंग. का आज सोनियाचं इतका अभंग ते आपल्या बोधावर वेदावर आहे. व्यापक मुरारी आणि पाहिला रे, आणि पाहिला रे. गेलं बघा. बाई राम म्हणा. बाई, अभंगात आजी सोनियाचा दिनू आहे, पण आपला रोजच सोनियाचा दिनू आहे. जय हरी म्हणा. जय हरी गुरु माऊली.